राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कमी झालाय। दुसरीकडे नंदुरबारमध्ये मात्र पावसाचा जोर अधिक असल्याचं पाहायला मिळतंय। याचाच फटका वाहतुकीला देखील बसल्याचं चित्र आहे। सुरत धुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। तब्बल 8 ते 9 किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे प्रवाशांसह वाहन चालकांना मनस्तापाचा सामना करावा लागतोय। दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर निकवाडे यांनी। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात काल मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचं रौद्र पाहायला मिळालंय। त्यातच नवापूर शहरात असलेल्या रंगावली नदीला पूर आल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग असलेल्या अमरावती सुरत या राष्ट्रीय महामार्गावरची आपण परिस्थिती बघू शकतो। एक 8 ते 9 किलोमीटर वाहनांची रांग जी आहे ती या ठिकाणी लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात वाहनधारक आहे हे सकाळपासून या ठिकाणी रांगेत आहेत आणि कुठेतरी नेमकी जी सुरळीत कधी होतं हे पाहणं पण अतिशय महत्त्वाचं असणार आहे। 5 ते 6 तासांपासून ही जी वाहतूक आहे ती वाहतूक कोंडी झालेली आहे आणि आपण या ठिकाणी वाहनांची रांग आपण पाहू शकतो। एक 8 ते 9 किलोमीटर पर्यंत सगळा हा नवापूर पासून तर नंदुरबारच्या दिशेने हा सगळा जाणारा राष्ट्रीय महामार्ग आहे। राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक आहे ही पूर्णतः विस्कळीत झालेली आहे। नदीवर जे आलेला पाण्यात पूर आलेला आहे तो नेमका कधी कमी होतो आणि केव्हा ही वाहतूक सुरळीत होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नंदुरबारून सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज। दुसरीकडे नंदुरबारमधील मुसळधार पावसाचा रेल्वे सेवेला मोठा फटका बसलाय। सुरत ते भुसावळ रेल्वे मार्गावर रेल्वे प्रशासनाचा बोजवारा उडाला। कोळदे ते चिंचपाडा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी आलंय। रेल्वे रुळावर मातीचा भराव वाहून आल्यानं चिंचपाडा रेल्वे स्थानकाजवळ मालवाहू रेल्वे मातीमध्ये रुतली आहे। त्यामुळे सुरत भुसावळ मार्गावरील लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस खोळंबल्या।